विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालय व विद्यार्थी दत्तक योजनेचा समन्वयक या नात्याने मी सर्वप्रथम महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, स्वर्गीय राजाभाऊजी कदम साहेब यांनी सोनपेठ परिसरातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाचा विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये, त्याला ते शिक्षण उच्च शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी सोनपेठमध्ये हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून त्या अंतर्गत कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालय या ठिकाणी सुरू केलं. सध्याचे संस्थाध्यक्ष आदरणीय सन्माननीय परमेश्वररावजी कदम साहेब हे देखील आपल्या वडिलांचाच या ठिकाणी काय करतात वारसा चालवतात. सोनपेठ परिसरातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं म्हणून ते महाविद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. संस्थाध्यक्ष परमेश्वररावजी कदम साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते, IQVCचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर MB पाटील यांच्या कल्पकतेतून विद्यार्थी दत्तक योजना या ठिकाणी महाविद्यालयामध्ये राबवली जाते. विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत आपण काही उपक्रम या ठिकाणी राबवतो. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं महाविद्यालयामधील प्रत्येक प्राध्यापक एक गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना काय करतो दत्तक घेतो. आता जो विद्यार्थी दत्तक घेतला जातो तो दत्तक घेत असताना काही निकष या ठिकाणी लावले जातात. त्यामध्ये मग हा गरीब होतकरू असणारा जो विद्यार्थी त्याने या ठिकाणी महाविद्यालयामध्ये उपस्थित राहणे या ठिकाणी अनिवार्य आहे. त्यानं महाविद्यालयामध्ये ज्या कोणत्या तासिका असतील त्याचा जो त्यांना जर BA ला प्रवेश घेतला असेल, BCom ला प्रवेश घेतला असेल किंवा BSc ला प्रवेश घेतला असेल तर त्या ठिकाणी त्यानं प्रत्येक तासिकेला उपस्थित राहणं कसं अनिवार्य आहे. याचबरोबर आर्थिक बाजू त्याची कमकुवत असणं देखील गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थी दत्तक योजनेमध्ये ज्याला कोणाला प्रवेश घ्यायचा असेल त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी प्रामुख्यानं सुरुवातीला अर्ज करावा लागतो. मग त्यांचे आलेले जे अर्ज आहेत ते अर्ज कमिटीसमोर या ठिकाणी सादर केले जातात. नेमलेली जी कमिटी त्या कमिटीमध्ये त्या विद्यार्थ्याचे आर्थिक बाजू पाहून त्याची महाविद्यालयामध्ये असणारी उपस्थिती पाहून त्याला विद्यार्थी दत्तक योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जातो. आता विद्यार्थी दत्तक घेतल्यानंतर त्याला या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या मदत केली जाते. त्यामध्ये मग आपल्याला असं दिसतं महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापक एक विद्यार्थी दत्तक घेतात. दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्याला त्याची मग प्रवेश फीस असेल, त्याची परीक्षा फीस असेल या ठिकाणी भरली जाते. याचबरोबर जे विद्यार्थी ये जा करतात अशा विद्यार्थ्यांना आपण बस पास देखील देतो. याशिवाय दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्याला गणवेश देखील या योजनेअंतर्गत दिला जातो. त्याचबरोबर दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके देखील पुरवण्याचं काम या विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत केलं जातं. आता दत्तक घेतलेले जे विद्यार्थी ते विद्यार्थी महाविद्यालयामध्ये गैरहजर न राहता हजर कसे राहतील हे पाहण्याचं काम दत्तक घेतलेले प्राध्यापक सातत्यानं त्या विद्यार्थ्याशी संपर्क साधून करतात. याचबरोबर त्याला आर्थिक मदत केली जाते. याशिवाय त्याची गुणवत्ता कशी वाढेल याकडे देखील लक्ष दिलं जातं. आणि त्यामुळं विद्यार्थी दत्तक योजनेमध्ये दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्याला आर्थिक मदत तर केली जाते. याशिवाय त्याच्या इतर ज्या कोणत्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचं काम महाविद्यालयामध्ये दत्तक घेतलेला प्रत्येक प्राध्यापक त्या दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्याचं सोडवण्याचं काय करतो काम करतो. कारण महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापकाला प्रत्येक कर्मचाऱ्याला काय करतो आपण एक विद्यार्थी दत्तक देतो आणि मग दत्तक घेतलेला विद्यार्थ्याशी संबंधित प्राध्यापकाचा काय असतो सतत संपर्क असतो.
मग त्याच्या वेळोवेळी येणाऱ्या ज्या कोणत्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचं काम विद्यार्थी दत्तक योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्याने केलं जातं पहा. आणि त्यामुळं मी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी विद्यार्थी दत्तक योजनेच्या अंतर्गत आपण काय बाबा सहभागी व्हावं. त्यासाठी आपण महाविद्यालयाकडे अर्ज करावेत. आलेल्या अर्जाचा आपण विचार करून त्या विद्यार्थ्यांना काय करू पहा दत्तक घेऊन त्यांना आर्थिक तर मदत मिळवून देऊच, पण त्याचबरोबर त्यांची गुणवत्ता कशी वाढेल याकडेही लक्ष देऊन महाविद्यालयाचे प्राचार्य यांचा जो मूळ हेतू आहे की ज्यांच्यापर्यंत नाही त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे. शिक्षणापासून सामान्य गरीब विद्यार्थी केवळ पैसे नाहीत म्हणून यापासून तो दूर उच्च शिक्षणापासून दूर लोटल्या जाऊ नये आणि त्यामुळं त्याला उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी दत्तक योजनेच्या अंतर्गत त्याला मदत केली जाते. त्यामुळे मी पुनश्च सर्व विद्यार्थ्यांना असं आवाहन करतो की त्यांनी विद्यार्थी दत्तक योजनेचा काय करावा अवश्य असा लाभ घ्यावा. धन्यवाद.